नमस्कार. प्राईम टाइम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज एक मोठी बातमी किंवा मोठं विधान हे समोर आल्यामुळे हा व्हिडिओ मी करतोय. अर्थात हे मोठं विधान कोणी केलेलं आहे तर हे हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हे मोठं विधान केलंय. त्यामुळे बातमी सुद्धा मोठी आहे. विधान काय केलंय हर्षवर्धन सपकाळ यांनी तर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी जर का उद्धव ठाकरे हे उमेदवार असतील तर काँग्रेसचा पाठिंबा उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीला असेल. हे खूप मोठं विधान आहे. एक लक्षात घ्या, कालच आपण व्हिडिओ केलेला होता आणि काल जेव्हा विधान परिषदेच्या निवडणुकांचा सगळा कार्यक्रम जाहीर झाला त्यावेळेला मी असं म्हटलेलं होतं की आता एकूण लॉबिंग सुरू झालेलं आहे. प्रत्येक पक्षामध्ये विधान परिषदेवरून आता लॉबिंग सुरू झालेलं आहे आणि आता काँग्रेस सुद्धा यामध्ये आपली एक भूमिका मांडणार. कारण राज्यसभेची जी जागा होती ती काँग्रेसच्या मनामध्ये नव्हतं की शरद पवारांसाठी ती उमेदवारी द्यावी, पण त्यावेळेला नाईलाजास्तव काँग्रेसलाही शरद पवारांच्या उमेदवारीला होकार द्यावा लागलाय, इकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सुद्धा द्यावा लागलाय. त्यामुळे असं वाटलेलं होतं की विधान परिषदेसाठी काँग्रेस आपली भूमिका अशा पद्धतीची ठेवेल की या वेळेला विधान परिषदेवर काँग्रेसचा उमेदवार असेल. पण काँग्रेसनं विधान असं केलेलं आहे हर्षवर्धन सपकाळ यांनी की जर का उद्धव ठाकरे हेच उमेदवार असतील तर उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीला आमचा पाठिंबा आहे. आता एक लक्षात घ्या, हे विधान खूप राजकीय आहे, हे विधान खूप मोठं आहे. कारण या विधानामुळे अनेक गोष्टींचे पडसाद हे उमटणार आहेत. कारण पहिल्यांदा मुळात आपण समजून घेऊयात, जेव्हा विधान परिषदेच्या निवडणुकांचा सगळा कार्यक्रम काल जाहीर झाला, अगदी त्या दिवसापासून आधीपर्यंत म्हणजे याच्या आधीपासूनच शिवसेना ठाकरे गटातनं अनेक लोक, अनेक नेते हे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारीसाठी इच्छुक होते आहेत, आजही आहेत. ते कोण आहेत त्यांचा जरा म्हणजे माझा सहकारी ओमकार यांनी व्हिडिओ केलेलाच आहे की ते इच्छुक उमेदवार कोण आहेत. तर ते इच्छुक उमेदवारांमध्ये आपल्याला माहिती आहे अंबादास दानवे आहेत, सुषमा अंधारे आहेत, विनायक राऊत आहेत, राजन विचारे आहेत, वैभव नाईक आहे किंवा सूरज चव्हाण सुद्धा आहेत. पण आघाडीवर नावं कोणाची आहेत तर सुषमा अंधारे आणि अंबादास दानवे. अंबादास दानवे का तर ते माजी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते राहिलेले आहेत, त्यांची टर्म संपलेली आहे. त्यामुळे आता त्यांना पुन्हा ही नक्कीच आशा आहे की पुन्हा एकदा आपल्याला आपल्या पक्षाकडनं संधी मिळावी, ही आशा आहे. सुषमा अंधारेंना आशा आहे कारण सुषमा अंधारे आत्तापर्यंत तुम्ही बघा फायर ब्रँड नेत्या आहेत त्या आणि आपल्या पक्षाची बाजू ठामपणाने मांडतायत त्या. त्यामुळे त्यांची एक अपेक्षा आहे की आपल्याला उमेदवारी यामध्ये मिळावी आणि त्याप्रमाणे बाकीच्यांची जी नावं घेतली त्यांना सुद्धा ही अपेक्षा आहे की आपल्याला उमेदवारी मिळावी. पण अर्थात महाविकास आघाडीकडनं केवळ एक उमेदवार हा विधान परिषदेसाठी जाऊ शकतो कारण तेवढीच संख्याबळ हे महाविकास आघाडीकडे आहे. आणि आता त्यामध्ये जेव्हा काँग्रेसचं हे विधान येतं की उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीला आम्ही पाठिंबा देऊ शकतो. आता अर्थात उद्धव ठाकरेंची सुद्धा टर्म आपल्याला माहिती आहे संपती आहे. आता काँग्रेसच्या या विधानाचे रिपरकेशन्स, काँग्रेसच्या या विधानाचे पडसाद हे काय उमटणार, काय उमटतायत त्याची उमटायला सुरुवात झालेली आहे. हे पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे. आता एक लक्षात घ्या, जेव्हा हर्षवर्धन सपकाळ यांनी हे विधान केलेलं आहे, यापूर्वी जी काय काँग्रेसची बैठक झाली, या बैठकीमध्ये काँग्रेसचे नेते, खासदार, आमदार यांचा खरं तर या भूमिकेला, हर्षवर्धन सपकाळांच्या या भूमिकेला विरोध आहे. काही लोकांचा विरोध आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की विधान परिषदेवर असाच माणूस गेला पाहिजे जो रोज विधान परिषदेच्या मध्ये उपस्थित राहील. एक दुसरं, जो ठामपणाने आपल्या बाजू मांडेल. आणि त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीला विरोध दर्शवला. कारण आपल्याला माहिती आहे की उद्धव ठाकरे हे विधान परिषदेचे सदस्य जरी असले तरी अनेक गोष्टींवरनं सत्ताधारी पक्षांनी सुद्धा उद्धव ठाकरेंवर टीका केलेली आहे की ते विधान परिषदेत येतातच किंवा ते आपली भूमिका मांडतातच कधी वगैरे वगैरे, अशा टीका त्यांच्यावर खूप झालेल्या आहेत. आणि त्यामुळेच हाच मुद्दा पकडून
काँग्रेसचे खासदार असतील किंवा आमदार असतील यांनी हर्षवर्धन सपकाळांना या बाबतीमध्ये स्पष्टपणाने सांगितलं होतं की विधान परिषदेला काँग्रेसचा उमेदवार हा असला पाहिजे. अर्थात त्याची बाजूही बरोबर आहे, कारण काँग्रेसमध्ये सुद्धा अनेक इच्छुकांची नावं ही पुढे येत आहेत. अगदी पृथ्वीराज चव्हाणांचं नाव सुद्धा पृथ्वीराज चव्हाण म्हणतोय, थोरातांचं नाव सुद्धा हे आघाडीवर असल्याचं आपल्याला समजत होतं. आणि अशातच सपकाळांनी हे विधान केलेलं आहे की उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीला आमचा पाठिंबा राहील, पण फक्त उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीला. आता त्यामुळे झालं असं आहे की आता या विधानाकडे आपल्याला दोन गोष्टीतनं बघावं लागेल की हे विधान काँग्रेसनी जाणीवपूर्वक केलंय का. म्हणजे की एकीकडे काँग्रेसला हे माहिती आहे की शिवसेनेमध्ये सुद्धा अनेक जण इच्छुक आहेत, मग ते नाराज व्हावेत म्हणून हे विधान काँग्रेसने केलंय का, हा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे की उद्धव ठाकरेंचं नाव घेण्यामध्ये काँग्रेसची राजकीय खेळी काय आहे, काही आहे का, तर ती नक्कीच आहे. एक लक्षात घ्या, असं कोणी सहजी असं दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराचं नाव जाहीर करणार नाही किंवा त्याला पाठिंबा जाहीर करणार नाही. मग काँग्रेसनं उद्धव ठाकरेंच्या नावाला पाठिंबा देण्यामागे निश्चितच काँग्रेसची काहीतरी रणनीती आहे. ती काय आहे तीही आपण समजून घेणार आहोत. त्याचप्रमाणे काँग्रेसचे शिवसेनेचे जे उमेदवार आहेत, इच्छुक उमेदवार, ते नाराज व्हावेत असं काँग्रेसला वाटतंय का, तर असं काँग्रेसला वाटण्याचं काही कारण नाही आहे. कारण त्यांचे उमेदवार म्हणजे त्यांचे इच्छुक जर का नाराज झाले तर त्याचा काही फायदा काँग्रेसला नाही आहे. पण शिवसेनेमध्ये जे इच्छुक आहेत ते मात्र काँग्रेसच्या या विधानामुळे खरंच नाराज झालेले आहेत. आणि ते स्वाभाविक पण आहे. म्हणजे जरी अनेकांची इच्छा असली की उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेमध्ये जावं, ही इच्छा शिवसेना ठाकरे गटातल्या अनेक नेत्यांनी बोलून दाखवली आहे. संजय राऊतांनी ती बोलून दाखवली आहे की राज्यसभेसाठी जर शरद पवार असतील तर विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरेच असतील आणि उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत जायलाच पाहिजे. याची अनेक कारणं आहेत. याची कारणं अशी आहेत, एक तर विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता नाही आहे, विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता नाही आहे. अशा वेळेला उद्धव ठाकरे हे विधान परिषदेमध्ये असणं, विधान परिषदेचे सदस्य असणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. हे यापूर्वी संजय राऊतांनी जाहीर केलेलं आहे. एक लक्षात घ्या, तुम्ही विधान परिषदेमध्ये किती वेळा येता याला महत्त्व नाही आहे. म्हणजे खरं तर जायला पाहिजे हा भाग वेगळा, पण अनुपस्थित राहिल्यामुळेच सगळी गडबड आहे का, आता अजिबात नाही. शेवटी तुम्ही भूमिका काय घेताय, तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक गोष्टीला मान डोलावता की त्याला विरोध करता, या तुमच्या भूमिकेला फार महत्त्व आहे. आणि आतापर्यंत आपण बघितलंय की उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीची भूमिका ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये घेतलेली आहे आणि अत्यंत शांतपणाने घेतलेली आहे, अत्यंत संयमाने घेतलेली आहे. आणि हीच गोष्ट राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेसला सुद्धा असेल, ही उद्धव ठाकरेंची ही भूमिका म्हणजे अशा पद्धतीने भूमिका घेणं हे दोन्ही पक्षांना आवडतं. याचं कारण एक संयमी नेतृत्व म्हणून उद्धव ठाकरेंकडे बघितलं जातं. महाविकास आघाडीमध्ये सुद्धा जर आपण विचार केला तर उद्धव ठाकरेंच्या एकूणच नेतृत्वावर तिन्ही पक्षांचा विश्वास आहे. आणि त्यामुळे अशा वेळेला उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेमध्ये जावं ही भूमिका जशी शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांची आहे तशीच ती काँग्रेसमधून सुद्धा आपल्याला बघायला मिळते. आणि यापूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने तर हे जाहीरच केलेलं आहे की उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर आमचा पाठिंबा आहेच, पण उद्धव ठाकरेंनी जरी दुसरा कुठलाही उमेदवार दिला तरीही राष्ट्रवादी शरद पवार गट हा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला पाठिंबा देईल, त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा देईल. त्यामुळे इथे राष्ट्रवादीचा प्रश्न संपला. लक्ष होतं काँग्रेसकडे, पण काँग्रेसनी जो एक बॉल टाकलाय, चेंडू टाकलाय, एक गुगली टाकलाय, तो खरं तर गुगली नाही आहे, तो स्ट्रेट आहे. पण यामागे काँग्रेसचं राजकारण आहे का, तर राजकारण आहे. आता एक लक्षात घ्या की जर का उमेदवारी उद्धव ठाकरेंनी घेतली नाही आणि जर दुसऱ्यांनी कोणी दिली तर मग काँग्रेस काय भूमिका घेईल हे बघणं फार महत्त्वाचं आहे. आणि दुसरं, काँग्रेसने उद्धव ठाकरेंच्या नावाला पसंती का दिली आहे किंवा पाठिंबा जाहीर का केलाय, याच्या मागचं जे कारण आहे ते असं बोललं जात आहे. एक लक्षात घ्या की काँग्रेस आत्ता कितीही झाला आणि अशा काँग्रेसने पाठिंबा दिलाय की ज्यांनी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढण्याचा विचार केला. आता अनेक ठिकाणी त्यांनी महाविकास आघाडीपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. अशा काँग्रेसनी
उद्धव ठाकरेंच्या नावाला पसंती दिली आहे. ती यासाठी दिली आहे की भविष्यामध्ये जेव्हा केव्हा काँग्रेसला खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची गरज पडेल तेव्हा त्यांना हे सांगता येईल की विधान परिषदेवर आम्ही तुम्हाला कोणताही तुम्ही न विचारता सुद्धा आम्ही पाठिंबा दिलेला आहे तुमच्या नावाला. त्यामुळे भविष्यामध्ये जेव्हा काँग्रेसला काही गोष्टींची जेव्हा कुठे गरज पडेल तेव्हा ते हे कार्ड म्हणून वापरतील. हा त्यातला राजकीय सगळं गणित आहे. एक लक्षात घ्या, आपल्याकडे सुद्धा खेळामध्ये जेव्हा एखादं कॉईन येतं तेव्हा ते कॉईन आपण राखून ठेवतो आणि जेव्हा केव्हा आपल्याला त्याची गरज लागते तेव्हा ते कॉईन आपण पुढे करतो. अशाच पद्धतीने काँग्रेसचा विचार असावा की आत्ता उद्धव ठाकरेंच्या नावाला आपण पसंती द्यावी. जर उद्धव ठाकरे उमेदवार राहिले तर ते एकूण महाविकास आघाडीसाठी सुद्धा चांगलं आहे. एक आवाज म्हणून विधान परिषदेमध्ये राहील. आत्ता विरोधी पक्ष नेता नसल्यामुळे उद्धव ठाकरे तिथे असणं हे गरजेचं आहे. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण त्यांना पाठिंबा दिल्यामुळे आगामी भविष्यातल्या राजकारणामध्ये आपल्याला शिवसेनेकडनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आपल्याला जेव्हा हवाय तेव्हा आपण ती गोष्ट त्यांच्याकडनं मागून घेऊ शकतो. अशा पद्धतीच्या एकूण सगळ्या भविष्याच्या राजकारणाचा विचार करत काँग्रेसनी हा पाठिंबा उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीला दिलाय. पण आता अजून काही उद्धव ठाकरेंनी स्वतःची उमेदवारी जाहीर केलेली नाही. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. आता त्यामुळे इच्छुक उमेदवार नाराज होणार का? ऑलरेडी ते नाराज होत आहेत. कारण सुषमा अंधारेंना वाटतंय आता कारण सुषमा अंधारेंचं कसं झालंय, त्यांना प्रवक्ते आहेत, त्यांना बोलायची संधी आहे आणि त्या बाजू त्या मांडतात. पण शेवटी कुठल्याही नेत्याला आपल्याला काम करून दाखवण्याची संधी हवी असते आणि ती कधी मिळते तर ती अशाच वेळेला मिळते जेव्हा तुम्ही विधानसभेचे उमेदवार होता, विधान परिषदेचे उमेदवार होता किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीचं तिकीट मिळतं आणि तुम्ही विजयी होता तेव्हाच तुम्हाला ती संधी मिळते. त्यामुळे आता हे जे इच्छुक आहेत ठाकरे गटातले ते नाराज होण्याची शक्यता आहे. त्या नाराजीचा फायदा महायुती काही उचलून घेईल का हाही सगळा विषय आहे. बरं, ठाकरेंना जरी यांनी उमेदवारी जाहीर केलेली असली तरी इथे एकनाथ शिंदेची शिवसेना गप्प बसेल का? कारण ठाकरेंना पाडण्यासाठीचे प्रयत्न हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं होऊ शकतं. घोडा बाजार देखील तिथनं देखील त्या घोडा बाजाराला ऊत येऊ शकतो. अशी सगळी ज्याला म्हणतो आपण परमिटेशन कॉम्बिनेशन सगळी होणार आहेत. त्यामुळे आत्ता काँग्रेसनं हे विधान करून खूप मोठी खेळी केलेली आहे. उद्धव ठाकरेंना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. पण आता याचे सगळ्याचे पडसाद येणाऱ्या दिवसांमध्ये काय काय उमटतात त्याचे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूच. पण आत्ता हर्षवर्धन सपकाळांच्या या विधानावरून एक गोष्ट निश्चित झालेली आहे की उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर महाविकास आघाडीचा काँग्रेसनी पाठिंबा दिलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका.